निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा हटाव आंदोलन, आरपीआयचे ईव्हीएमच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला निषेध. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक छेडछाड केल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. यंत्रणेला हाताशी धरून सत्ताधारी पक्ष ईव्हीएम मशीनचा गैरफायदा उचलत असल्याचा आरोप करत आरपीआय गटाच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ईव्हीएमच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशात आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये ईव्हीएम हटाव देश लोकतंत्र बचाव आंदोलने सुरू आहेत. ईव्हीएम विरोधात भारत देशातील मोठमोठे IT सेंटरमधील एक्सपर्ट, तज्ज्ञ, वैज्ञानिक हे आक्षेप नोंदवत आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करता येऊ शकते हे संपूर्ण देशवासियांच्या लक्षात आल्याने ईव्हीएमच्या विरोधात जनमानसामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर जगभरातील अमेरिका, चीन, इंग्लंड, जपान, फ्रान्स अशा अनेक प्रगत देशांनी ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी करण्यात येणारा वापर बंद केलेला आहे. भारत देशामध्ये यापुढे मतदानासाठी ईव्हीएमचा वापर बंद व्हावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएमच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारत निदर्शन करण्यात आले. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, विठ्ठल वाघमारे, संजय देवनाळकर, सिद्धार्थ माने, संतोष वनकुट्टे, संदीप लोंढे, रुपेश कांबळे, हनुमंत मंडले, अनिल कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीनं ईव्हीएमच्या प्रतिकात्मक पोस्टरवरती या ठिकाणी जोडो मारो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि ईव्हीएमच्या वापराला प्रखर विरोध या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून केलेला आहे. या पक्षाच्या आदेशानुसार आम्ही गेले 27 फेब्रुवारीपासून तालुक्यामध्ये ईव्हीएमच्या प्रतिकात्मक पोस्टरचं दहन आणि जोडो मारो आंदोलन सुरू केलेले आहेत. त्याच पद्धतीनं आम्ही आज या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडो मारो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि ईव्हीएम मशीनच्या वापराला प्रखर विरोध केलेला आहे. याचा सरकारनं आणि शासनानं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि ईव्हीएमचा वापर बंद करावा. प्रगत राष्ट्राने ईव्हीएमचा वापर बंद केला आहे. मग भारत देशामध्ये ईव्हीएमचा वापर का? तर भारत देशामध्ये ईव्हीएमच्या बाबतीत लोकांच्या मध्ये असंतोष आणि संताप या ठिकाणी निर्माण झालेला आहे. भविष्यामध्ये हा संतोष आणि जनप्रक्षोभ होऊ शकतो हे ओळखून सरकारने आणि प्रशासनाने ईव्हीएमचा वापर बंद करून इथून पुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्याव्यात अशी आमची पक्षाची प्रमुख मागणी आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.